घरकुल योजनेसाठी राज्य सरकारनं 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा कायदा केला, मात्र सर्वसामान्यांना वाळूच मिळत नसल्याचं समोर आलंय। याच पार्श्वभूमीवरती भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। त्यानंतर त्यांनी स्वतः महसूल अधिकाऱ्यांसोबत जाऊन 8 ठिकाणी धाडी मारल्या। त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले। या धाडीनंतर 2.5 ब्रास वाळू उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे 500 लाभार्थ्यांना ही वाळू उपलब्ध होणार आहे। मात्र वाळू माफियांसोबत अधिकारी वर्ग देखील दोषी असून त्यांच्यावरती कारवाईची मागणी प्रशांत बंब यांच्याकडून करण्यात येते आहे। सोबतच महसूल मंत्र्यांकडे देखील तहसीलदार आणि यामध्ये सामील असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई करावी अशी देखील त्यांची मागणी आहे। 8 महिन्यापासून वाघवाड नावाचे आमचे तहसीलदार गंगापूरचे त्यांना इतर कामं म्हणजे हजारो ब्रास वाळू ही अवैधरित्या जात होती, परंतु ते दिलं जात नव्हते। मग मी त्यांना ॲड्रेसेस दिले की बाबा इथे इथे वाळू साठे आहेत, त्यातनं तरी तुम्ही त्यांना द्या। ते सांगायचे नाही वाळूच नाही आहे वगैरे वगैरे। मग मी स्वतः वाळू माफियांचे जे साठे होते तिथे त्या एरियांच्या PI साहेबांना घेतलं, तिथल्या काही नागरिकांना घेतलं आणि तिथे रेड मारल्या आणि जवळपास 2500 ब्रास वाळू मला 8 साठ्यांमध्ये प्राप्त झाली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।